वसईतील पेल्हार पूर्व येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमधून कथित मेडिक्लेम घोटाळ्याचा प्रकार समोर आला आहे। बनावट वैद्यकीय कागदपत्रे, तपासणी अहवाल आणि उपचारांच्या नोंदींच्या आधारे 17 मेडिकल क्लेम मंजूर करून बजाज जनरल इन्शुरन्स कंपनीची 10,21,920 रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी डॉक्टर इम्रान खान, त्यांची पत्नी पूजा खान, डॉक्टर गौरव शर्मा आणि रजनीश होशायर सिंग यांच्या विरोधात पेल्हार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही। तक्रारदार चेतन चव्हाण हे बजाज जनरल इन्शुरन्सचे ब्रँच ऑपरेशन्स अँड सर्व्हिस मॅनेजर आहेत। त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जून 2026 मध्ये करण्यात आलेल्या विशेष ऑडिटमध्ये 2024 ते 2026 या कालावधीतील विमा दाव्यांची पडताळणी करण्यात आली। तपासादरम्यान 17 रुग्णांच्या उपचारांमध्ये गंभीर विसंगती आढळल्याचा दावा करण्यात आला आहे। काही डॉक्टरांनी संबंधित रुग्णांवर उपचार केले नसल्याचे सांगितले, तर रक्त व लघवी तपासणी अहवालांवरील स्वाक्षरांमध्येही तफावत असल्याचे ऑडिटमध्ये निदर्शनास आल्याचे तक्रारीत नमूद आहे। या कथित बनावट कागदपत्रांच्या आधारे विमा कंपनीकडून 10,21,000 रुपये क्लेम मंजूर करून घेण्यात आल्याचा आरोप आहे। दरम्यान या रुग्णालयासंदर्भात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे। महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गॅलेक्सी हॉस्पिटलला केवळ मार्च 2026 पर्यंतच परवानगी होती। त्यानंतर रुग्णालयाने नूतनीकरणासाठी अर्ज केला असला तरी महानगरपालिकेकडून अद्याप नवीन परवानगी देण्यात आलेली नाही। तसेच रुग्णालयाची इमारत अनधिकृत असल्याचा दावा असून त्यावर महानगरपालिकेने MRTP कायद्यान्वये कारवाई केली आहे। या सर्व पार्श्वभूमीवर विमा फसवणूक, रुग्णालयाची वैधता आणि परवानग्यांबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून पेल्हार पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। गॅलेक्सी हॉस्पिटल नावाचा एक दवाखाना आहे, जे डॉक्टर इम्रान खान आणि त्यांची पत्नी पूजा खान हे दोघं मिळून चालवतात। बजाज इन्शुरन्स जनरल इन्शुरन्स कंपनी जी आहे, या कंपनी मार्फतीने बऱ्याच इथल्या पेशंटचे क्लेम सेटल केले गेले। गरुडा हेल्थ क्लेम सर्व्हिसेस म्हणून एक कंपनीची नेमणूक केली आहे। एकंदरीत त्यांनी चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की या गॅलेक्सी हॉस्पिटलच्या मार्फतीने जवळपास 16 ते 17 पेशंट वरती उपचार केल्याचे भासवून आणि तसे कागदपत्र बनवून इन्शुरन्स कंपनीला पाठवले गेले व त्यातून त्यांच्याकडून पैसे प्राप्त करून त्यांच्या स्वतःच्या अकाउंटला पैसे ते आले। या बाबतीचा त्यांच्या लक्ष आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली। डॉक्टर इम्रान खान, पूजा खान व त्यांचे इतर 2 सहकारी यांच्यावर या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे।